बांगलादेशातील हिंदू लोकांवरील हल्ले थांबवण्यात यावे तसेच इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना तुरुंगातून सोडण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यासह गोंदियात देखील आज जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता। काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरे तोडली तर मोठ्या संख्येत हिंदू बांधवांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागलेले असताना अनेक हिंदू संघटनांनी देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या संघटनांविरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाला असून याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गोंदियात सकल हिंदू संघटनेच्या वतीने 22 सप्टेंबरला जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तर आज पुन्हा 10 डिसेंबरला संपूर्ण राज्यासह गोंदियात देखील भव्य जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून हिंदू संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे। तर आजच्या जन आक्रोश रॅलीची दखल केंद्र आणि राज्य सरकार घेईल असा विश्वास हिंदू संघटनांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे येत्या काळात बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकार काय दखल घेते हे पाहण्यासारखे असेल। आज 10 डिसेंबरला बांगलादेश इथे जो हिंदू समुदायावर जो जघन्य अत्याचार सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये देशव्यापी आपण जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनामध्ये केंद्र सरकारने या ठिकाणी हस्तक्षेप करून जे मानवाधिकार आयोग आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ आहे त्यांना या विषयामध्ये लक्ष घालून जे हिंदू जे असुरक्षित आहेत जे त्या ठिकाणी मदत मागत आहेत त्यांना सुरक्षित करण्याचं काम निश्चित करावं। यासाठी आज गोंदिया येथे सकल हिंदू समाज यातर्फे एक मोटरसायकल रॅली झाली आणि या ठिकाणी निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हमने 1971 में आज़ाद किया था, वो हमसे कुछ मांग रहे हैं। ऐसा हो नहीं सकता। हमारे देश की जो सरकार है बहुत मजबूत है और आज की तारीख में हिंदुत्व की सरकार है और मुझे पूर्ण विश्वास है कि हिंदुत्व की सरकार हिंदुओं की रक्षा के लिए कड़े से कड़े कदम उठाएंगी और जो सरकार को हमने आज ज्ञापन दिया हुआ है उसका साथ साथ वहाँ पर जो लोग खड़े हैं उनका भी कुछ न कुछ इलाज करेंगी। ऐसा मुझे पूर्ण विश्वास है हमारी सरकार के ऊपर। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।